धाराशिव न्यूज 7, स्पष्ट, निपक्ष व निर्भीड. तो आपल्या पार्लमेंटमध्ये आपल्या अर्थमंत्री जे आहेत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आपलं बजेट मांडलं आणि बजेटमध्ये तुम्ही बघितलं असेल की खूप वेगवेगळे विषय आहेत. तर बऱ्याच वेळेस काय होतं की बजेटचं आपलं तसं काही नातं आहे असं वाटत नाही. यावेळेसचं बजेट जे आहे ते महाराष्ट्रासाठी आणि आपल्या धाराशिवसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे की एकतर केंद्राकडनं आपल्याला टॅक्सच्या रूपाने राज्यातून जे पैसे मिळत असतात त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली. टक्केवारी वाढली आणि टक्केवारी वाढल्यामुळे आपल्याला साधारण 98,000 ऑलमोस्ट 1 लाख कोटी रुपये आपल्याला उपलब्ध होणार आहे. 1 लाख कोटी आपल्याला जे उपलब्ध होणार आहे त्याच्यामुळे स्वाभाविकच आहे की आपल्या जिल्ह्याला देखील येणारे जे काही पैसे असतात त्याच्यामध्ये वृद्धी होणार. हा एक पहिला मुद्दा आपल्यासमोर मांडायचा होता. दुसरा मुद्दा असा आहे की इन्फ्रास्ट्रक्चरवरती 12 लाख कोटी रुपये खर्च करण्याचं देखील अनाउन्समेंट झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये देखील रस्ते, पाणी, वीज हे जे इन्फ्रास्ट्रक्चरल विषय त्याला अधिक पैसे उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. बाकी वेगवेगळे विषय जर सांगितले त्याचा थेट फरक आपल्याला पडणार आहे. आता महिलांचं हॉस्टेल, वसतिगृह हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये करायचं ठरलं आहे. त्याची फायनल प्रिंट आपल्याला येणार आहे. म्हणजे स्वाभाविकपणे आपल्या जिल्ह्यात देखील महिलांचं, मुलींचं हॉस्टेल जे आहे हे चांगलं येणाऱ्या काळात होईल. त्याच पद्धतीने SHE नावाचा एक विषय घेतला आहे. म्हणजे बचत गटाचे जे वेगवेगळे महिला काम करतात, एंटरप्रेन्योर जे आहेत, तर त्यांना जसं महाराष्ट्रात उमेद मॉल हा कॉन्सेप्ट होता, उमेद मॉलच्याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला बचत गटाच्या अनुषंगाने एक वेगळा मॉल करायचं ठरलं. त्याचा आपल्याला फायदा काय होणार तर आपला उमेद मॉल जिल्ह्याचा, राज्यातल्या योजनेचा हा होतो तुळजापूरला. आणि केंद्र सरकारची जी योजना आहे SHE नावाची जी योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला धाराशिवला एक वेगळा मॉल मिळणार आहे. म्हणजे एकच्या ठिकाणी 2 मॉल आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे. महिला बचत गट जे काही उत्पादन करतात ते विकण्याच्या अनुषंगाने एक अतिशय महत्त्वाचं व्यासपीठ आणि बाजारपेठ आपल्याला त्यामुळे उपलब्ध होणार आहे. तर याच्या व्यतिरिक्त बजेटमध्ये जे मुद्दे मांडले गेले त्याचा थेट आपल्याला फायदा कसा होणार आहे हे मला आपल्यासमोर नमूद करायचं होतं. त्यातला एक विषय असा आहे की नळदुर्गला आपला जो किल्ला आहे, आपला किल्ला आणि त्या परिसरामध्ये आपण एक निर्णय घेतला होता की पर्यटनावरती आधारित आपण विद्यापीठ करायचं ठरवलं. 500 एकरवरती विद्यापीठ करायचं. आणि या बाबतीमध्ये मुंबईत गेल्या महिन्यात आपण बैठक घेतली होती. बैठकीला खंदारे नावाचे आपले प्रधान सचिव आहेत, ते पर्यटन विभागाचे आणि पुरातत्व विभागाचे, सांस्कृतिक कार्य विभागाचे देखील काही संबंधित अधिकारी त्या बैठकीला होते. ते आपलं नियोजन चालू होतं आणि त्या नियोजनाच्या बरोबरीने आता बजेटच्या भाषणामध्ये आपल्या अर्थमंत्री त्यांनी वेगळा विषय मांडला. तो म्हणजे देशामध्ये 5 युनिव्हर्सिटी टाउनशिप्स करायचे. युनिव्हर्सिटी टाउनशिप म्हणजे कदाचित आपल्याला विद्यापीठ टाउनशिपला काय म्हणायचं, वसाहत. एक्झॅक्ट ट्रान्सलेशन हे वसाहत असतं. परदेशामध्ये विद्यापीठाचे छोटे शहर असतात. तर ती संकल्पना मांडण्यात आली आहे. आता आपण काय म्हणतोय की आपल्या देशामध्ये पर्यटन विद्यापीठ नाहीये. पहिलं पर्यटन विद्यापीठ जे आहे ते आपल्याला नळदुर्ग करायचं आहे आणि तेही किल्ल्याच्या परिसरामध्ये. म्हणजे जिथे पर्यटन, लाईव्ह पर्यटन आहे, म्हणजे आपण बघू शकतो पर्यटन, तिथे पर्यटक येतात, तिथे इतिहास समोर दिसतो, तिथे निसर्ग आहे, अशा ठिकाणी आपण जे आधी नियोजन केलं होतं ते आता या युनिव्हर्सिटी टाउनशिपच्या कॉन्सेप्टमध्ये आपण पुढे जायचं ठरवलं. संबंधित जे सचिव आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आहे आणि आपला प्राथमिक अहवाल सेंट्रल टुरिझम युनिव्हर्सिटी टाउनशिप असा आपण अहवाल जो आहे तो आता हाती घेतलेला आहे.
हे तुमच्यासमोर सांगण्याचं कारण काय आहे की जे आपण नियोजित केलं होतं त्यातला एक महत्त्वाचा अंग आपल्याला पुढे नेता येतोय या बजेटमध्ये सांगितलेल्या योजनांच्यामुळे. आणि आपलं नीती आयोगाची मदत घेऊन हा प्रकल्प जो आहे तो निश्चितपणे आपल्याला पुढे नेता येईल. त्याचं नियोजन आपण करणार आहोत हे आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत मांडायचं होतं. आपण युनिव्हर्सिटी टाउनशिपचा विषय. दुसरा मुद्दा काय की याच बजेटमध्ये जे लाईव्ह एक्सकव्हेशन म्हणजे पुरातत्व विभागाच्या माध्यमातून जे उत्खनन केलं जातं आणि उत्खननाचं काम चालू असताना जर पर्यटकांना ते बघता आलं, अभ्यासकांना बघता आलं, म्हणजे खाली उत्खननाचं काम चालू आहे, वरती गॅलरी आहे, त्या गॅलरीमध्ये बसून किंवा उभं राहून मला जर प्रत्यक्षात पुरातत्व विभाग करत असलेलं उत्खनन बघता आलं तर त्याला आपण लाईव्ह आर्किओलॉजिकल डिग म्हणतो. असा प्रकार वडनगर जे आहे मोदी साहेबांचं जन्मगाव तिथे एका एकरवरती असा एक प्रकल्प राबवला जातो. आणि तुम्हाला सांगताना मनापासून आनंद वाटतो की तसाच प्रकल्प आपल्या तेरमध्ये आपण राबवायला सुरुवात केली. त्याला 12-13 कोटी रुपये मंजूर आहे. कोट टेकडीला आपण हे करायचं ठरवलं होतं. त्याची काही थोडीशी लिगल प्रक्रिया आता सध्या चालू आहे. पण त्या कोट टेकडीला जे लाईव्ह आर्किओलॉजिकल डिग होता त्याच अनुषंगाने काल म्हणजे परवाच्या दिवशी आपल्या फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी हा मुद्दा पुढे घेतलाय की लाईव्ह आर्किओलॉजिकल डिगचे 15 ठिकाणं जे आहेत ते पूर्ण आपल्या देशामध्ये ते हाती घेणार आहे, त्याचं डेव्हलपमेंट. आणि तुम्हाला हे माहिती आहे की तुळजापूर तेर हा आवर्जून आपण एक पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता घेतलाय. 1.5 कोटी भाविक जेव्हा तुळजापूरला येतात त्यांना तेरचं एवढं माहिती नसतं. तेरचं महत्त्व हे लाईव्ह आर्किओलॉजिकल डिग म्हटलं की तेच पर्यटक जे भाविक आहेत ते पर्यटक म्हणून अभ्यासक म्हणून तेरला येतील आणि तत्सम प्रकारची डेव्हलपमेंट करण्याच्या अनुषंगाने हा देखील एक महत्त्वाचा विषय जो बजेटचा आहे, परंतु थेट त्याचा फायदा आपल्या धाराशिवला होणार आहे. कारण त्या प्रकल्पावरती आपलं काम ऑलरेडी सुरू होतं हे देखील मला आपल्याला सांगायचं होतं. तसेच अजून 2 मुद्दे आहेत आपल्या भागाशी संबंधित. त्यातला उस्मानाबादी शेळीचा विषय जे मी आधीच्या मुद्द्यात तुम्हाला मांडलं. तर या बजेटमध्ये आपण उस्मानाबादी शेळीचं ब्रीडिंग म्हणजे त्याचं पालन काय ब्रीडिंगला काय म्हणायचं वंशावळ ब्रीडिंग म्हणजे नाही शेळी पालन म्हणजे काय असतं एकदा ते काही महिन्याची शेळी जी आहे ती मी तुमच्याकडे देऊ शकतो पोळा म्हणून. पण हे ब्रीडिंग आणि रेअरिंग असे 2 गोष्टी असतात. तर ब्रीडिंग आणि रेअरिंग दोन्हीसाठी आपल्याला आपल्या बजेटमध्ये वेगळी प्रोव्हिजन द्यायचं ठरलंय. प्रजनन आणि पालन याच्या बाबतीमध्ये आपल्याला केंद्र सरकारच्या या बजेटच्या माध्यमातून एक वेगळी आर्थिक मदत मिळणार आहे, कॅपिटल इन्सेंटिव्ह मिळणार आहे. आणि त्याच्याच बरोबरीने जो पशुवैद्यकीय दवाखाना आहे आणि पशुवैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी आता संधी जी आहे ती ओपन केली आहे. तर उस्मानाबादी शेळी हा मुद्दा जो अनेक दिवसांपासून आपल्याला एका अर्थाने पुढे न्यायचा होता, परंतु म्हणाव्या तशा योजना नव्हत्या. तर आता आपल्याला या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योजना उपलब्ध होणार आहे. अजून एक मुद्दा मांडण्यासारखा आहे तो म्हणजे टेम्पल टाउनचा. जिथे मंदिर आहे, जिथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात अशा टेम्पल टाउनचं मंदिर असलेल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्याची योजना देखील या बजेटमध्ये घेतली. त्यामुळे तुळजापूरला आपण जे काही आता 2000 कोटीची कामं करतोय त्यात जर काही चुकून काही राहिलं असलं तर या केंद्र सरकारच्या योजनेचा जोड मिळणार आहे. मी वारंवार हे सांगतोय की आता आपला फोकस जो आहे 3 विषयावरती आहे आपला जिल्हा म्हणून. एक म्हणजे शाश्वत पाणी, अधिकचं पाणी कसं मिळेल आणि पाणी मिळाल्यामुळे बागायती क्षेत्र कसं वाढेल, शेतीचं उत्पन्न कसं वाढेल, हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे आपल्याकडे उद्योग आणणं. मग ते कदाचित कृषी मालावरती प्रक्रिया करणारे उद्योग असतील किंवा इतर उद्योग असतील, टेक्निकल टेक्सटाईल आहे, MSME आहे किंवा आपला फटाका उद्योग आहे, त्याच्यामध्ये प्रगती करणं. आणि तिसरा मुद्दा म्हणजे पर्यटन, म्हणजे धार्मिक असेल, ऐतिहासिक असेल किंवा निसर्गरम्य ठिकाणच्या इथलं
पर्यटन, आपलं रामलिंगचं अभयारण्य आहे, असे वेगवेगळे विषय जे आहेत त्यातनं आपल्या जिल्ह्यातल्या लोकांचं उत्पन्न वाढवणं. मग तुम्ही त्याला दरडोई उत्पन्न म्हणा किंवा गरीबातल्या गरीब कुटुंबाला आता महिन्याला जे पैसे मिळतात त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ करणं, या हेतूने हे सर्व प्रकल्प आपण कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करतोय. आणि सरकार केंद्रातलं राज्यातलं आपलं असल्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने यश मिळते, हे देखील आपल्यासमोर मला नम्रपणे नमूद करायचं. आताच्या मुद्द्यांवरती काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारावे.